कशी घेता येईल याबद्दलचा सुंदर असा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। चला तर सुरुवात करूया। पापा की छाया में दिल का चैन पाया है। पापा की छाया में दिल का चैन पाया है। ये कैसा रिश्ता है, कैसा नाता है। ये कैसा रिश्ता है, कैसा नाता है। जन्म जन्म तक पापा तेरा साथ मांगा है। जन्म जन्म तक पापा तेरा साथ मांगा है। हर गम उठाया तुमने अकेले, हम तो बस हरदम खुशियों में खेले। हर गम उठाया तुमने अकेले, हम तो बस हरदम खुशियों में खेले। सारे संसार का मान और सम्मान दो, अपनी खुशियाँ सभी तुझ पे ही वार दो। अपनी खुशियाँ सभी तुझ पे ही वार दो। ये मेरा जीवन तो तेरा साया है। ये मेरा जीवन तो तेरा साया है। तेरी ही छाया में दिल का चैन पाया है। तेरी ही छाया में दिल का चैन पाया है। आयुष्याच्या पाऊल वाटेवर तिसरा खंड म्हणजे म्हातारपण। वय झाले यांचे जीर्ण झाली काया, वय झालं यांचे जीर्ण सोहळा। आज बाबांनी जीवनाचा 75 वर्षांचा सुवर्ण टप्पा पार केलेला आहे। त्यासाठी त्यांना शुभ आनंद हा द्विगुणित करण्यासाठी आपण सर्व आज इथे उपस्थित आहोत। आयुष्याचा 75 वर्षांचा प्रवास खरं तर सोपा नाही। ह्या दिवसापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, त्यातून अनेक अनुभव घेतले व जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यातून एक चांगलं व्यक्तिमत्व जीवनाच्या ह्या टप्प्यावर घडलेलं असतं, आकारात आलेलं असतं। खरंच 75 वर्षांचा प्रवास म्हणजेच अनुभवांची मोठी शिदोरी। आयुष्याच्या ह्या वळणावर जगणं थोडं सोपं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव, नेहमीच नसतं अचूक कोणी। घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हतून डाव। पडत जातात उलटे फासे, लोकांसोबत फिरतात वासे। आधाराची ही हात मग होत जातात दिसेनासे। जेव्हा होल धरतात जागे, कळत नाही कुठं जावे। सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपलं मित्र व्हावे। मग अजून दिसते वाट, बुडण्याआधी मिळतो काठ। हसत हसत जिंकता येते, खडक होऊन प्रत्येक लाट। हसत हसत जिंकता येते, खडक होऊन प्रत्येक लाट। म्हणूनच फक्त एकदा केवळ इतकं जमवून पाहावं, आप्त सखा जीवलग यार स्वतःतच शोधून पाहावं। आप्त सखा जीवलग यार स्वतःतच शोधून पाहावं
आणि आयुष्याच्या या वळणावर स्वतःचं मित्र व्हावं, स्वतःचे मित्र व्हावं. आता आपण पुढील कार्यक्रमाला पिता से है नाम तेरा, पिता पहचान तेरी, जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है पिता रब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। सब है रब है तू ही सब है। पिता का मोल है क्या, पास रह के जाना नहीं, प्यार पिता से करें कह न पाए कभी, है पिता सब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर पिता के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है, क्या लेकर तू आया जग में और क्या तूने कमाया है। पिता के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है, क्या लेकर तू आया जग में और क्या तूने कमाया है। पिता का रुतबा सबसे ऊंचा रब के रूप समान है, पिता की उंगली थाम के चल तो रास्ता भी आसान है, पिता का साया सर पे हो तो कदमों में आकाश है, पिता है पूंजी खो जाए तो फिर क्या तेरे पास है। पिता बिना ना हस्ती तेरी ना कोई तेरा ठिकाना है, पिता के नाम से आना जग में पिता के नाम से जाना है, पिता बिना ना हस्ती तेरी ना कोई तेरा ठिकाना है, पिता के नाम से आना जग में पिता के नाम से जाना है। ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है।
हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। ओहो ओहो आपण आता आज बाबांची तुला करणार आहोत. तुला जन्मदिनी तुला करणे हे रीतिरिवाजानुसार शुभ कार्य मानलं जातं, जी आज आपण आपल्या बाबांची करत आहोत. बाबांच्या सुख समृद्धी व आध्यात्मिक उन्नतीसाठी ही तुला आज आपण करत आहोत. त्यातून त्यांना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळवून व त्यांच्या जीवनात सकारात्मकता व सुखशांती येऊन, यातून त्यांचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक तौलन साधले जावो, हाच आजच्या तुला करणार आमचा उद्देश आहे. मी आजचे उत्सवमूर्ती बाबांना विनंती करते की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. आज पुढे यायचं आहे आणि आपला एक कौतुकाचा सहभाग म्हणून या पुढेमध्ये एक गुळाची गुढी अर्पण करून आजचं हे तौलन त्यांच्या आयुष्यामध्ये साधायचं आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी कृपया पुढे यावं आणि एक गुळाची गुढी या पारड्यामध्ये ठेवावी. असा कधी प्रश्न पडलाय? कारण की संपूर्ण आयुष्य, संपूर्ण 75 वर्ष बाबांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक लखलखतं तेज दिलेलं आहे. हिरवाने सर्गहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने सर्गहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा
उंच उंच लहरा फिर फिर जा रे गीत गा रे धुंद वारे ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद वारे Zoo 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने सर्गा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साथीने ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद वारे हो हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा फिर फिर जा रे गीत गा रे धुंद वारे हो हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद भारे सू 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 सू
परंतु हा सोहळा भावनांचा आणि आठवणींचा व्हावा यासाठी आपल्यातील काही मंडळी बाबांबद्दल मनोगत व्यक्त करू इच्छितात. वयाच्या 75व्या पायरीवर असताना आजही तुमच्या हातांनी घडवलीत आयुष्य. तुमच्या प्रेमाचा आधार मिळत राहो. तुमच्या आशीर्वादाने आमचं आयुष्य लाभो. आता आपल्या प्रिय आजोबांच्या जीवनातील काही आठवणी, काही प्रेरणादायी गोष्टी आपल्याशी शेअर करण्यासाठी येत आहेत माझे काका. नमस्कार, मी जगदीश नारायणगावकर. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आपले, की आपण वेळात वेळ काढून इथे आला आहात. कोणी पुण्याहून आलं आहे, कोणी नाशिकहून आलं आहे, कोणी वलसाडहून आलं आहे. तुमच्या सर्वांचे नारायणगावकर परिवाराच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. मी आज बाबांबद्दल बोलण्यासाठी येथे उभा आहे, पण वडिलांबद्दल काय बोलावं खरं तर माझा शब्द सुचत नाही. आईवर आजपर्यंत अनेक लिखाणं झाली, कविता झाल्या, पण बाप सर्व काही करून नामानिराळच असतो. आयुष्याच्या पुस्तकात वडील हे सर्वात महत्त्वाचं पान आहे, जे अनेक सुख, दुःख, यश, अपयश, आनंद, संकट यांनी भरलेलं असतं. एका मुलासाठी वडिलांच्या असंख्य आठवणी असतात. प्रत्येक आठवण ही खास असते आणि काहीतरी शिकून जाणारी असते. अनेक गोष्टींशी संघर्ष करीत आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभं करणं हेच खरं बापाचं कर्तृत्व असतं. आणि आमच्या बाबांनी ते यशस्वीरित्या पार करून दाखवलं. आज मी जे काही आहे ते सर्व फक्त बाबांमुळेच आहे. मुलांसाठी त्यांचे बाबा हे नेहमीच थोडे कडक असतात. आमचे बाबाही थोडेसे कडक स्वभावाचेच आहेत. आम्ही त्यांच्या कडक स्वभावाचा अनुभव अनेकदा घेतलेला आहे. पण त्याचबरोबर बाबांचा स्वभाव हा थोडा मिश्किल आणि विनोदी देखील आहे. लहानपणीच त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या आईचे छत्र हरवले. त्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने आपलं शिक्षण पूर्ण करून ते सरडीएम पेटकेट हायस्कूल येथे रुजू झाले. 1978 साली त्यांचे आईसोबत लग्न झाले. बऱ्याच वर्षांपासून म्हणजे त्यांना दम्याचा त्रास आहे, परंतु लक्ष्मीनारायणाच्या कृपेमुळे त्यावर मात करून आज देखील ते आपले आयुष्य खंबीरपणे व आनंदाने जगत आहेत. आजही कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यांच्या मनात तोच उत्साह आणि आनंद असतो. त्यांना क्रिकेटची आणि व्हॉलीबॉलची खूप आवड आहे. मला त्यांच्या या आवडीबद्दल एक आठवण सांगायची आहे. त्या काळी TV फार कमी लोकांकडे होते आणि आमच्याकडे मर्फीचा रेडिओ होता. त्या रेडिओवर ते तासनतास क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. नाहीतर मग जिथे TV असेल तिथे जायचे. म्हणजे घास बाजारात उल्हास शेख परदेशी यांचं जे दुकान होतं तिथं बाहेर उभं राहून ते अनेक वेळा मी त्यांना मॅच बघताना बघितलेलं आहे. कधी कधी मला आठवते म्हणजे नवीन नवीन गोष्टी ते कायम आत्मसात करीत आले आहेत. आजच्या काळातील मोबाईल सुद्धा ते खूप लिलाया आढळतात. इव्हन ॲपलचा मोबाईल देखील ते लिलाया आढळतात. म्हणजे त्यांना कुठला काही प्रॉब्लेम येत नाही. एवढं त्यांचं म्हणजे नवीन गोष्टींची ते लवकर आत्मसात करतात. नातवंडांसमोर देखील ते वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतात. अशा अनेक आठवणी बाबांबद्दल आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आठवणींचा एक कप्पा असतो, खास जपून ठेवलेला. म्हणूनच आजच्या प्रसंगी कवितेच्या काही ओळी आठवतात. आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. कधी एकतर असताना मनात गर्दी करतात, तर कधी गर्दीमध्ये मनाला एकटं करतात. कधी एकतर असताना मनात गर्दी करतात, तर कधी गर्दीत मनाला एकटं करतात. कधी कधी आठवणी आपोआप येतात, कधी कधी आठवणी आपसूक येतात, कधी कधी त्या मुद्दाम काढाव्या लागतात. काही आठवणी मनाला सुखवतात, काही आठवणी मनाला सुखवतात. आपल्या जवळच्यांच्या आनंदी हसऱ्या आठवणी जगायला नवी उभारी देतात, उत्साह देतात, जगायची नवी आशा देतात आणि बळ देतात. आठवणी भूतकाळात रमतात, आठवणी भविष्यात डोकवतात. आठवणी भूतकाळात रमतात, आठवणी भविष्यात डोकावतात.
जुनं नवं सांगत आपल्याला मात्र पुढतं झपाटून टाकतात. किती जगलो बेधुंद क्षण याचा हिशोब काही लागत नाही. किती जगलो बेधुंद क्षण याचा हिशोब काही लागत नाही. आणि आयुष्यात एकही दिवस आठवण आली नाही असा जात नाही. आयुष्य म्हणजे आठवणींचा निरंतर प्रवास. आयुष्य म्हणजे आठवणींचा निरंतर प्रवास, जो असतो प्रत्येकाचा आपला आपला खास, आपला आपला खास. असाच काहीसा खास प्रवास आमच्या बाबांचा आहे. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मी त्यांना लक्ष्मीनारायण चरणी ही प्रार्थना करतो की आपले पुढील आयुष्य सुख, समाधान, आनंदाचे व उत्तम आरोग्याचे जावो ही सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. वर्षाचा हा प्रवास किती सुंदर. बाबांनी त्यांच्या जीवनात केलेल्या प्रत्येक कर्तृत्वाने आपलं घर गौरवान्वित केलं आहे. क्षणांना उजाळा देण्यासाठी एक कविता सादर करू इच्छिते. सगळे म्हणती आईची वेडी माया, सगळे म्हणती आईची वेडी माया, तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाय. बाबांची माया असते नारळ खरे, बाबांची माया असते नारळ खरे, राग आला जरी आतून प्रेमाचे झरे. कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात, कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात. देह जिंचे त्यांचा जळते जशी दिव्याची वाट. भाग बनवली बाप उभा राहिला दारात, भाग बनवली बाप उभा राहिला दारात. हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात, हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात. माया बाबांची असते कस्तुरी परी, माया बाबांची असते कस्तुरी परी. दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी. येईल वृद्धापणी जेव्हा बाबांपणी, जेव्हा बाबांसाठी व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी, व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्या आशीर्वादामुळेच आहोत. यानंतर सहजीवनाची 50 वर्ष एकत्रित पूर्ण करताना आलेले सुखद अनुभव शेअर करण्यासाठी मी माझ्या आईला म्हणजे सौ अर्चना नारायण गावकर हिला आमंत्रित करते. आज मी 75 वर्षांनिमित्त अशोकराव यांच्या जीवनाबद्दल थोडीशी माझ्या मनात आहे ते बोलते. अशोकराव ते लहानपणी खूपच प्रेम आणि खूपच दयाळू होते. त्यांच्या लहानपणीच काही हौस काही झाली नाही. त्यांची आई पण लहानपणीच ते झाली, म्हणजे लहानपणीच निधन पावले. त्यामुळे त्यांची हौस काही झाली नाही आणि सर्व सांभाळ त्यांच्या वडिलांनी आणि बहिणींनीच केला आहे. आणि सर्व शिक्षण व बालपण सर्व बाबांनी आणि भाऊ बहिणींनीच केलं आहे. त्यानंतर मी बोलते की त्यांचं शिक्षण सर्व मोठ्या बहिणींनीच केलं व त्यांचं बालपण पण सगळं मोठ्या बहिणींनी आणि वडिलांनीच पार पडलं. नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पेटी हायस्कूलमध्ये ऑफिसमध्ये टायपिस्ट क्लास म्हणून ते कार्यरत झाले व तेथेच ते कार्यरत होऊन त्यांना 8 ते 15 वर्षांनी जवळजवळ उच्च पदावर त्यांची नेमणूक झाली. उच्च पद म्हणजे हेड क्लासचं प्रमोशन त्यांना प्राप्त झालं. नंतर ते हेड क्लास म्हणून प्रमोशन घेऊन शाळेमध्ये कार्यरत होऊ लागले आणि त्या शाळेतून ते रिटायर झाले. आज त्यांची 40 वर्ष पेटी हायस्कूलमध्ये सर्व्हिस झाली. त्यानंतर मला माझा छोटा परिवार म्हणजे 2 मुले आणि 1 मुलगी. दोन्ही मुले पण MBA झालेले आहेत. चांगल्या पदावर ते कार्यरत आहे व सुना मुलगी जावई ते पण चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यानिमित्त मला खूपच त्यांचा अभिमान आहे आणि आनंद वाटतो. त्यानंतर मला त्यांचा खूपच आनंद व अभिमान वाटतो. नंतर मुलांनी ठरवले की आपण बाबांची
तो आज सोनियाचा दिन म्हणून आपण आज 75वी साजरी करूया असं आमच्या मुलांनी ठरवलं. त्यामुळे सगळे रिलेटिव्ह नातेवाईक एकत्र येतात व सर्वांच्या भेटीगाठी होतात. त्यातच आम्हाला खूप आनंद आहे त्यातच आम्हाला खूप आनंद आहे. असे बोलून मी 2 शब्द पूर्ण करते व पुढील आयुष्य अशोकरावांचं सुख समाधानाचे आनंदाचे व भरभराटीचे व आरोग्यदायी जावी ही परमेश्वराजवळ सदिच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. बहीण भावाच्या प्रेमळ नात्यातील काही सुखद आठवणींना उजाळा देण्यासाठी मी अरुणा पंडित म्हणजेच माझ्या आत्या आजीला आमंत्रित करते. आजी, तुला तिथे देऊ माईक? आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण माझ्या भावासारखा कोणी नाही. आज आपण सर्वजण चिरंजीव बंधूच्या अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आमचे बहिणीचे माहेरपण चिरंजीव बंधूने आईवडिलांच्या पश्चात अतिशय चांगले केले. सर्वांना आनंदाने बोलावले. म्हणून एक भाऊ म्हणजे काय, तर भाऊ म्हणजे प्रेम, भाऊ म्हणजे हक्क, भाऊ म्हणजे आनंद, भाऊ म्हणजे विश्वास. हे त्याने अगदी सार्थ ठरविले. अगदी कर्तव्य दक्ष आणि तत्पर राहून आपली नोकरी पण यशस्वीरित्या पूर्ण केली. या सर्व गोष्टीत त्याला सौ अर्चनाचे पण सहकार्य लाभले. आजही तो मला आणि माझी बहीण उषाईला कायम नारायणाच्या दर्शनाला ये असे सांगतो आणि ते पण आनंदाने बोलावतो. महोत्सवानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय प्रभाकर पंडित. मी बंडोबस्त म्हणजे अशोकराव नारायणगावकर यांचा मेहुणा. आमच्या लग्नाला, माझ्या लग्नाला 51 वर्ष झाली. त्यावेळेपासून मी मामांना ओळखतो आहे. त्यांचा स्वभाव सुरुवातीपासून शांत, सतत कोणत्याही प्रकारच्या मदतीचा हात सरसावलेला, योग्य सल्ला देणारा, मनमिळावू असा असूनही त्यांनी वेळोवेळी आम्हाला पाहिजे ती मदतच केलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची नेहमी आठवण येते. हिऱ्याप्रमाणे संपत राहो त्यांच्या कर्तृत्वाची ख्याती, स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती. मामांचे पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे, भरभराटीचे जावो हीच आमची शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. यानंतर एका कवितेतून मी पुढे जे बोलायला येणार आहे त्यांचा तुम्हाला ती कविता ऐकल्यावरच उलगडा होईल की बाबांबद्दल आता पुढे कोण बोलायला येत आहे. नातवंड म्हणजे काय? नातवंड म्हणजे काही चीज असतं, आजी आजोबांमध्ये दडलेलं सँडविच असतं. नातवंड म्हणजे काही चीज असतं, आई रागावली की आजीकडील धाव असतं. नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा, पाळण्यातून अर्क काढून घ्यावा. नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी, पुस्तकात जपलेली पानावरची जाळ. नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद, सगळ्या चवींना बांधतो एकसंध. नातवंड म्हणजे खव्याचा पेढा, अखंड आनंद घ्या हवा लेवला. नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम, तिसऱ्या पिढीचा असतो तो उत्तम. नातवंड म्हणजे आनंद तरंग, आनंदाच्या डोहात तुंबते अंतरंग, आनंदाच्या डोहात तुंबते अंतरंग. अशा या नात्याबद्दलच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी मी आता स्टेजवर बोलवते आहे अवनीश नारायणगावकर यांना. आज मी आबांबद्दल 2 शब्द बोलणार आहे. आज माझ्या आबांचा म्हणजेच माझ्या आजोबांचा 75वा वाढदिवस आहे. खरंच मी खूप खुश आहे. आबांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल काय बोलावं याचा विचार केला तेव्हा लहानपणीच्या आठवणी आठवल्या. माझी ऑफिसला गेल्यावर माझे सर्वस्व आबाच होते. त्यांच्यासोबत खेळणे, गप्पा मारणे आणि बाहेर फिरणे या सर्व गोष्टी केल्या आहेत. मला माझे आबा खूप आवडतात.
तुम्हाला तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर माझा मुलगा सम्यंतक दीक्षित याला स्टेजवर बोलावलं. सम्यंतक स्वप्नील दीक्षित. आज माझ्या आजोबांचा 75वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी माझं मनोगत व्यक्त करू इच्छितो. आजोबा, नातू म्हणजे काय हो? नातू म्हणजे ना आजोबांच्या आयुष्यातील सगळ्यात शेवटचा बेस्ट फ्रेंड. नातू आधी खूप मित्र असतात, पण नातवानंतर कोणीच बेस्ट फ्रेंड होत नाही. मग आजोबा म्हणजे काय हो? आजोबा म्हणजे नातवाच्या आयुष्यातील पहिला बेस्ट फ्रेंड, जो शेवटच्या श्वासापर्यंत नातवाचा मित्रच असतो. किती सुंदर कल्पना आहे ना. असंच मी आणि माझे आबा बेस्ट फ्रेंड्स आहोत. माझ्या प्रत्येक लहानशा गोष्टींमध्ये आबा मला मार्गदर्शन करतात. माझ्यामध्ये असलेल्या क्रिकेट वेळाला आबा नेहमीच प्रोत्साहन देतात व सहकार्य करतात. लहानपणापासूनच त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. माझ्या प्रत्येक वेळेला आबा संगमनेरहून पुण्याला नेहमीच धावत आले. अशा या माझ्या लाडक्या आबांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. माझ्या पाठीशी राहो हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. छान बोललास. खरंच आबा, आम्हा सर्वांच्या मनात ह्याच भावना आहेत. आम्ही तुमचं प्रेमाचं वरदान घेतलं आहे. आमच्या हृदयात तुमचं स्थान आहे. तुमचं हे प्रेम कायम असू दे. आम्हाला तुमच्या सावलीतच सुख मिळू दे. एका सॉंगने आपण पुढचा कार्यक्रम घेऊया. आणि आता जे आपण गीत घेणार आहोत ते गीत थोडंसं आगळं वेगळं आहे. मला स्पेशल लिहून त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. अतिशय सुंदर असं. बघूया नक्की काय त्या गीताचे अर्थ आणि बोल आहे. पापा की छाया में
त्यांनी आपल्या पप्पांसाठी या ठिकाणी डेडिकेट केलेलं आहे. त्यासाठी दोनही मुलांकरिता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. नलिनी कुलकर्णी म्हणजेच नलिनी आजी यांना मी विनंती करते की त्यांनी आबांबद्दल 2 शब्द बोलायचे. इतकं त्यांनी मिळून मिसळून सगळ्यांशी वागले आजपर्यंत. आम्हाला खूप प्रेम दिलं आणि त्यांचा हा सुखाचा संसार करून आम्हाला सगळ्यांना खूप बरं लागलं. आणि सुना मुलं नातू सगळं घर भरलेलं पाहून खूप खूप आम्हाला आनंद झाला. शतायुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि आमच्या बहिणीला आणखी ऐश्वर्यात सुखात आणि सौभाग्यात ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जास्त आमचे मार्गदर्शक मित्र, नुसते मित्र नाहीये, आम्ही कौटुंबिकता जपणारे मित्र आहोत. आणि हा प्रवास आत्ताचा नाहीये. तर त्यांचे वडील पेटीटमध्ये होते, माझे वडील पेटीट हायस्कूलमध्ये होते, तेव्हापासूनचा हा प्रवास. तेही पेटीट हायस्कूलमध्ये होते, मीही पेटीट हायस्कूलमध्ये. याला ऋणानुबंध म्हणतात. आम्ही फॅमिली मेंबर आहोत. माझी भाची त्यांची धाकटी सून आहे, संजीवनी. मोठं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. आणि आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आणि आजकाल ही कौटुंबिकता दिसत नाही. मित्र हो, सगळे नातेवाईक इथे जमलेले आहेत. शाळेतील शिक्षक आहेत, काही गुन्हे करपे सर आहेत, मेहत्र सर आहे, सांगणे सर आहे, आमचा अरुण आहे आलेला आहे, गवते आहे, आणि सगळे नातेवाईक तर आहेतच. ही मंडळी जी आहे सगळी आलेली एका आनंदाच्या सोहळ्यासाठी. हा आनंदाचा सोहळा आहे. तसे आयुष्याचे 4 टप्पे असतात आपल्याला माहिती आहे. 25, 25, 25, 25 चौक 100. त्यांना आत्तापर्यंत त्यांनी 75 शरद ऋतू पाहिलेले. आपण म्हणतो जीवेत शरदहा शतम. शरदहा, शरद ऋतू हा सर्व ऋतूमध्ये आरोग्यदायी ऋतू आहे. आपण 100 ऋतू शरद ऋतू बघणारे 75 तर बघितले ते. म्हणून असं म्हणले की जीवे शरदा शतम, जीवेन शरदा शतम, पश्येम शरदा शतम. म्हणजे 100 शरद आता बघणारच आहेत मी, 100% बघणार आहे. हा कॉन्फिडन्स असतो जेव्हा 75 होते. आणि आरोग्यदाय त्यांच्याकडे पाहून तुम्ही लक्ष, आरोग्य आजार असतात, प्रत्येकाला असतात, शारीरिक व्याधी असतात, पण त्याच्यावर मात करून चांगल्या प्रकारचं आरोग्य आणि आयुष्य कसं जगावं हे आमच्या पंतांकडून शिकलो. त्यांचं तर आता बऱ्याच वर्ष आम्ही एकत्र काम केलं. आता सगळे कॉम्प्युटर आले, संगणक आले, हे आले, फटाफट कामं होतात. आम्ही स्वतः बघितलेलं आहे. फक्त कॅल्क्युलेटरही लागायचं नाही. ज्यांचे पाढे पाठ आहेत ना, पाढे, त्यांना कॅल्क्युलेटर लागत नाही, संगणक लागत नाही. हा जो बसलेला नाही तर माणूस आमचा पंत, त्याचे पाढे पाठ हे फटाफट फटाफट. मी 2017ला रिटायर झालो. पंत त्याच्या आधीच रिटायर झालेले होते. आणि रस्त्यामध्ये भेटले, म्हटलं मला पेन्शन किती मिळालं? अरे म्हणे आता शाळेत कॉम्प्युटर आहे, पटकन काढून घ्यायचं. तुम्ही सांगा म्हणून. मला स्केल सांग, शेवटचं स्केल सांग. अर्ध्या मिनिटाच्या आत मला सांगितलं इतकी पेन्शन तुला मिळेल. तोंडी हिशोब. त्याच्यामध्ये 100-150 रुपयाचा फरक पडतो. 100 का 150 रुपयाचा फरक. असं माणूस पाहणं शक्य आहे. अनेक आठवडे आम्ही मिटिंगला जायचो नाशिकला. एका मिटिंगमध्ये मला चांगलं आठवलं, त्यांना आठवेल नंतर, की अकाउंटचा विषय निघाला की आमचे साहेब गोसावी सर, डॉक्टर एम एल गोसावी, त्यांनी एक कुठला तरी पॉईंट काढला. आमचे बारीक यांनी चेक करायचे ते. आणि याचं मला विश्लेषण हवं आहे. नारायणगावकर मीटिंगमध्ये ते म्हणतो. आणि अत्यंत तो क्लिष्ट पॉईंट होता.
पंत उभे राहिले 20 मिनिटं अतिशय अस्खलितपणे काय आहे तिथं तर कुठली संख्या टाकली, कुठले पैसे आहेत हे डिटेल्स त्यांना सांगितलं साहेबांनी त्यावेळेला मला आठवतात, व्हेरी गुड नारायणगावकर. अशा प्रकारचं समोर हे सांगणं ही काय सोपी गोष्ट नाही. अशा अनेक उदाहरणं देता येते. अनेक वेळेला आमची वाट पण झालेली. वाद म्हणजे ऑफिसमध्ये असे घरगुती नाही, शाळेच्या याच्यावर शैक्षणिक वैचारिक असे वाद. पण वाद झाल्यानंतर तुम्हाला सांगतो आपण बरं पंत येऊ का, जा पाहू द्यायला आपण थोडं बाहेर गेल्यानंतर थोडं हे येणार तर आपण चहा पिऊन येऊ. हे असं प्रेमाचं असतं लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आजचा हा जो मंगलमय दिवस, पवित्र दिवस, पवित्र का इथं फुलं लावले म्हणून पवित्र नाही. पवित्रता ही झिजण्यामध्ये असते. आई वडील मुलासाठी झिजतात म्हणून ते पवित्र असतात. आईची फाटकी साडी जरी असली ना, मुलाला मुलीला ती पवित्र असते. वडिलांचा फाटका शर्ट फाटकी पॅन्ट जरी असली ना, कारण ते आपल्यासाठी झिजले. हे लक्ष्मीनारायण आहे ना, झिजले. आणि म्हणून हे पवित्रता आहे, लक्षात घ्या. या कार्यक्रमातली ही पवित्रता सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या कार्यक्रमात कौटुंबिकता का दिसली मला, त्यांच्या घरातच प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता हे ज्यांनी सगळ्या जगाला आदर्श दिला, अशी त्या राम लक्ष्मणा सीतेची रोज पूजा करणारे त्यांनी सुद्धा एक छान आदर्श. आणि म्हणून मी तर त्या सगळ्या दोघा भावांचं बहिणीचा त्यांचं कौतुक करेन की खूप छान कार्यक्रम तुम्ही आपल्या वडिलांबद्दल. खरं तर पंतांचं कौतुक एकीकडे चालत असताना मला एकदम जाणवलं की त्यांच्या मागे सावलीसारखी उभी राहणारे आमच्या बहिणी या सावलीसारख्या उभ्या राहिल्या, साथ देत राहिल्या म्हणून 75. अदरवाईज नाही. एवढं शक्य नसतं, एवढं सोपं नसतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही साथ जी आहे, भक्कम साथ आहे, ही 78 पासून आहे आणि अजून पुढे राहणार आहे. अनेक वर्ष राहणार आहे, अनेक वर्ष राहणार आहे. आणि म्हणून खूप छान कार्यक्रम घेतला. पंत परवा त्यांचा फोन आला, आमची गाठ रोज होतच असते. म्हणजे आता जर आपण कार्यक्रमाला गेलो नाही तर नेहरू चौकात किंवा शाळेजवळ भेटणार आणि मग काय विचारू नका, काय बोलतील ते. म्हणजे प्रेमाचं असतं ते नाते, प्रेमाचं असतं. आणि म्हणून आज या ठिकाणी गंधे परिवारातर्फे, पेटीड हायस्कूल तर्फे सुद्धा, कारण इतके वर्ष 2010ला सर रिटायर झाले, मी 2017ला झालो. अतिशय सगळ्यांचे म्हणजे त्याला अकाउंट तज्ञ म्हणता येईल आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, माझं नाव शशांक आहे, शशांक श्रीकृष्ण गंधे. पण मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात शशा म्हणणारे हा माणूस आहे, शशा. आणि दुसरा एक माणूस आहे आमच्या अरुण फडगडे, भाऊसाहेब फडगडे. हे दोनच आपण घे. पण एक लक्षात घ्या, शाळेमध्ये शिक्षकांदेखत कधीही ते मला शशा म्हणतात. गंधे सर या, मी म्हणायचं गंधे सर काय तुला कळणार नाही. हे सुद्धा फार लक्षात घ्या. बारकाईने त्यांचा अभ्यास असतो, लक्षात घ्या. त्यांच्या सगळ्यांना म्हणायला काय, पण प्रायव्हेटमध्ये भेटणार मात्र ते शशा. हे प्रेम आहे गंधे परिवाराचं आणि प्रेम आहे. ही दोन्ही मुलं, त्यांची मुलगी, हे सगळे अतिशय छान संस्कारामध्ये वाढलेले. आत्ता नातवांनी पण सांगितलं, खरं तर आजी आजोबा संस्कृती खराब होत चालली आहे आणि ती परत उभं करण्याचं काम हे घर करतंय. आजी आजोबा मस्ट पाहिजेच आहे. हा संस्कार हलवत खराब झालेले, हरवत चाललेले समाज आपण बघतो. आजी आजोबा संस्कृतीच खराब झालेली, ही संस्कृती यांनी जपलेली, लक्षात घ्या. आणि हा सगळा आदर्श आपण इथे सगळे जमलेले नातेवाईक, मित्रपरिवार यांनी घ्यावा. हे पुन्हा एकदा गंधे परिवारातर्फे, पेटीड परिवारातर्फे, पोखरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आणि आता मी नवीन मराठीमध्ये पण काम करतो म्हणून नवीन मराठी शाळेतर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आवाज येतो का? नाही तर म्हणाल माणूस बारीक आणि आवाजही बारीक.
अमृत महोत्सव अभीष्ट चिंतन सोहळा आदरणीय बंडोपंत नारायणगावकर सर आज सगळेच नाहून तृप्त होत आहेत या आनंदाच्या पावसामध्ये. तुमच्या मंद हास्याच्या आणि सात्विक वागण्याच्या, तुमच्या नेमक्या निर्णयाचा आणि दूरदर्शी स्वभावाच्या, कितीतरी प्रसंगातून घटनातून आलेल्या प्रचितीमुळे तुम्ही सदैव वंदनीय. म्हणूनच तुमच्या पुढे आम्ही मस्तक झुकून उभे आहोत कल्याणकारी आशीर्वादासाठी. आजच्या शुभप्रसंगी आमच्या मनोमन शुभेच्छा. निजामपुरकर परिवार, नासिक, संगमनेर आणि पुणे. आज के शुभ अवसर पर कुछ हिंदी शेर सुनाना चाहता हूँ. फूल तो देखो कितने बेहतरीन होते हैं, फूल में बोले तो चंपा है, चमेली है, चंपा कली है, लेकिन सब फूलों में जो खास फूल है उसका नाम गुलाब है. उस गुलाब की क्या देखो का शबाब है. और आज के शुभ अवसर पर हमारे बंडोपंत का क्या शानदार रुबाब है. मंजिलें उनकी पूरी होती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. निशाना ठिकाने पर रख जाता है, उसे कहा जाता है तीर. जिंदगी में बंडोपंत नारायणगावकर जैसा परिवार मिल जाए, ये तो है हमारा तकदीर तकदीर तकदीर. आणि आमचं नातं आहे त्यांचं. तर जिथे यांच्याबद्दल सांगतो, सौ नारायणगावकरांबद्दल, जिथे वृक्ष आहे तिथे असते छाया आणि जिथे अर्चना काकू आहे तिथे असते माया. धन्यवाद. माननीय आजचे सत्कारगुरू माननीय अशोकराव रामचंद्र नारायणगावकर, त्यांचा जन्म 18/7/1950 साली झाला. त्यांचे वडील निष्णात शिक्षक होते, निष्णात अभ्यासू होते. त्यांचे वडील गणिती तज्ज्ञ होते. असं म्हणतात आमचे रामचंद्र सर हे अतिशय गणिती तज्ज्ञ होते, गणितामध्ये एक्सपर्ट होते. त्यांच्या हाताखाली अनेक आमदार, खासदार, त्याच्यानंतर डॉक्टर, वकील असे अनेक प्रकारचे समाजाभिमुख असे व्यक्तिमत्व घडवलं त्यांनी. रामचंद्र सर यांचं गणित अतिशय उत्कृष्ट होतं. तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय माहिती बुवा, हे त्यांचं गणित अतिशय उत्कृष्ट होतं. तर आमच्या भाऊजाई कैलासवासी मीराताई सप्तर्षी ह्या त्यांच्या विद्यार्थी होत्या. तर त्या नेहमी सांगत मला की आमचे सर रामचंद्र नारायणगावकर ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगत की बाबा, तुम्ही गणितामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण हे करा, अतिशय कसून अभ्यास करा. गणितामध्ये जो एक्सपर्ट होतो, गणितामध्ये जो चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतो, तो आपलं जीवन उत्तीर्णच करतो, त्याला नेहमी यश प्राप्त होते. आणि ते का, तर जे लोक शांत वृत्तीचे असतात तेच लोक गणितामध्ये एक्सपर्ट असतात असं ते सांगायचे. तर त्यांच्या वडिलांचं आज मला आठवण झाली. ते हे रामचंद्र नारायणगावकर यांचं कुटुंब अतिशय सुसंस्कृत होतं. त्यांच्या घरामध्ये महाविष्णूची मूर्ती, त्यांचे आशीर्वाद या सर्व कुटुंबाला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचं सर्वांगीण आयुष्य हे सुसंस्कृत आणि शुभमय झालं आहे. त्यानंतर दुसरं त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वडिलांची खूप सेवा केली. जो आईवडिलांची सेवा करतो तो नेहमी यशस्वी होतो आणि तोच माणूस शिखरावर जाऊन पोहोचतो, हे त्यांनी खूप सांगितलेलं आहे. आणि अशोकरावांनी वडिलांची खूप सेवा केली, त्यामुळे त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले आहेत. म्हणून ते आज सार्वभौम झालेले आहे, अतिशय उच्च पदावर आसनस्थ झालेले आहे.
त्यांचं जीवन अतिशय उत्कृष्ट आणि यशस्वी झालेलं आहे. ते का तर त्यांच्या वडिलांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं, विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा आपल्या मुलाबाळांना शिकवा की बाबो आपल्या आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा केल्यानंतर तुम्हाला किती यश मिळेल हे तुम्ही आत्ताच मी सांगू शकत नाही, पण म्हातारपणी तुम्हाला त्या आईवडिलांची निश्चित आठवण होईल. तर जो कोणी मन लावून आईवडिलांची सेवा करतो तोच यशस्वी होतो. तर अशोकरावांनी अतिशय वडिलांची सेवा केलेली आहे म्हणून त्या यशस्वी झालेले आहे. सर्वस्कृत आहे ते अभ्यासच आहे, पौराणिक आहे, त्यांचे घराणं सुसंस्कृत आहे म्हणून ते आज यशस्वी झाले. अतिशय कर्तृत्वान त्यांच्यामध्ये सशक्तता निर्माण झालेली आहे आणि ते भावी आयुष्य चांगल्या रीतीने जगू शकते. मी परमेश्वराजवळ त्यांना विनंती करतो की त्यांना त्यांचे जीवन निरामय आणि आयुष्य आरोग्यदायी द्यावं, त्यांचं दीर्घकाळ आयुष्य लाभो हीच ईश्वर त्यांनी मी प्रार्थना करतो. आता एका मनोगतानंतर आपण सर्वजण जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. त्याला विनंती करते की तिने तिचं मनोगत व्यक्त करायचं. आताच म्हणतात माझं आणि मावशीचं नातं काय आहे आणि आम्ही याच्या आधीचं आमचं नातं कसं एवढं फक्त सांगणार आहे. त्यावेळेस माझ्या आईचं लग्न झालं. लग्नानंतर माझी मावशी कधीही आईकडे राहिली नाही. माझ्या वडिलांनी मला छोटी बहीण नाही म्हणून तू इकडेच राहायचं आणि तिला कधीही मेवणी मानलं नाही आणि तिलाही खूप माझ्या आईकडे आवडायचं. तेव्हापासून लग्नापर्यंत माझी मावशी ही आईकडेच होती. त्यानंतर ज्यावेळेस आमच्या कुटुंबात असा प्रसंग आला, माझ्या वडिलांच्या अचानक नोकरी गेल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या गावी आलो तर वडिलांच्यावर फार मोठा प्रसंग कोसळला. अशा वेळेस माझे काका कोणी आले आणि काही घाबरू नका म्हणजे आता माझ्या मुलींची शिक्षण कसे होती, मी तुमच्या मुलींची शिक्षण करेल, तुम्ही शांत व्हा. त्यावेळेस माझ्या वडिलांना कुठेतरी आधार मिळाला आणि त्या शब्दाचं काटेकोर पालन माझ्या काकांनी केलं. आणि माझी मोठी बहीण मनीषा आणि मी म्हणजे आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण 5 वर्ष आम्हाला त्यांचे पूर्ण शिक्षण त्यांनी आमचं केलं. आम्हाला अक्षरशः गावी जायचं म्हटलं तरी त्यांना त्यांचं रडू यायचं, इतकं त्यांनी आईवडिलांचं प्रेम आमच्यावर केलंय. त्यानंतर त्यांनी तर आमचं केलंच आहे. आदरणीय गंधे सर त्यावेळेसही मी त्यांची विद्यार्थिनी आहे. ज्यावेळेस आम्ही असं सरळ रस्त्याने फिरायला जायचो त्यावेळेस ते विचारायच्या तुमच्या 2 मुली कुठे गेल्या. सर्व नारायण गावकरांना 5 मुलं आहेत हे सगळ्या संगमनेरच्या सगळ्या शिक्षकांना माहित होतं. कधीही आम्ही त्यांच्या भाच्या आहोत कोणालाही माहीत नव्हतं. एवढं प्रेम आम्हाला आईवडिलांकच त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यानंतर पुढेही हा वारसा त्यांची मुलगी श्रुती आणि नमिनी. ज्यावेळेस मी 11वीला असताना श्रुती फक्त 11 महिन्याची होती तेव्हापासून ती माझ्या मांडीवर खेळलेली. अजूनही त्यानंतर श्रुती जेव्हा तिथे मला रोज फोन येतो, माझ्या मैत्रिणी विचारतात तुम्हाला तर एकच बहीण आहे की नाशिकची बहीण ना, हो मग ही बहीण कोणती याची फोन तुम्हाला रोज काय येतात. अहो ही पण माझी सख्खी बहीण म्हणजे मावळ बहीण सख्खी बहीण हा कधीच विषय आमच्यामध्ये आला नाही. आणि ही परंपरा श्रुतीने चालू ठेवली. त्याच्यानंतर माझी मुलगी जी MBA झाली, ती MBA झाल्यानंतर पुण्याला जेव्हा तिचा नंबर लागला तेव्हा तिला बाहेर ठेवायचं नाही, ती माझ्याकडेच आहे. म्हणजे माझ्या आईपासून तर आमचं लाईफ त्यानंतर माझ्या मुलींचे शिक्षण MBA माझ्या म्हणजे श्रुतीने केले आहे. म्हणजे ही परंपरा फक्त मावशी आणि मी नाही तर ही परंपरा त्यांच्या मुलांनी जपली आहे. त्याचबरोबर श्वेता आणि संजीवनी ह्या कधीच मला मावळ भावत्या कधी हक्काने ते त्यांना सांगते माझ्या मुलीचं लग्न आहे मला हे करायचं. एवढा आम्ही अजूनही हक्क आणि हक्क हा फक्त सख्यांजवळ असतो. आणि म्हणूनच सांगते आज त्यांना जे 75 वर्ष जे आयुष्य लाभले ही सोपी गोष्ट नाही. तर त्यांनी त्यावेळेस जो शब्द दिला होता तुमच्या मुलींचे शिक्षण मी करीन, हा हे म्हणण्यासाठी फार मोठं मन असावं लागतं. आणि त्यांनी ही पूर्ण जबाबदारी
ते 15 वर्ष आले, पण त्यांची जागा आज माझ्या मावशी आणि काकांनी भरून काढली. तर त्यांच्यामुळे आज आमचे संसार, आम्ही दोघीही जॉब करत आहोत आणि दोघीही आज आम्ही सुखाने नांदतो आहोत. तर फक्त आणि फक्त काका मावशींचं आणि आई वडील यांचं प्रेम आहे. आणि लक्ष्मीनारायणाच्या चरणी मी प्रार्थना करते की त्यांनी शतायुषी व्हावं, आणि हीच त्यांना मी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. हा सुख दिवस, हेच ते क्षण की ज्यावेळी खरोखर आठवणीनं उधाण येतं आणि ऊर भरून येतो. मी आता ऋषिकेश देशपांडे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. ऋषिकेश देशपांडे म्हणजे मी आत्या माझी आणि आत्याचे बंधू अशोक देशपांडे यांच्या चिरंजीव बेसिकली. तर अशोक देशपांडे म्हणजे आमच्या घरातले 2 व्यक्तिमत्व असे की ज्यांच्याशिवाय किंवा ज्यांच्या सल्ल्याशिवाय आमचं पान हलत नाही. एक म्हणजे अशोक देशपांडे आणि एक म्हणजे अशोकराव नारायणगावकर. दोघांचं नाव अशोकच आहे. आणि दुसरा अजून एक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की अशोक सम्राट तर सगळ्यांना माहितीच आहे. तर अशोक सम्राटाप्रमाणे जे आयुष्य जगले, ज्यांनी आम्हाला तशी शिकवण दिली, ते सम्राट अशोक आपल्या दृष्टीने म्हणजे आमच्या दृष्टीने आज समोर बसलेले. आणि आता निवडणुकीचे वाटे सगळ्यांना चांगली माहितीच आहे. तर सगळ्यांनी हृदय सम्राट, कार्यसम्राट असे पद बघितले असतील. पण आज आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने, नातेवाईकांच्या दृष्टीने ज्यांनी ॲक्च्युली कार्यसम्राटाप्रमाणे काम केलं आणि सगळ्यांचे हृदय सम्राट म्हणून आजही ते आमच्या आदर्शस्थानी आहेत. तर अशा व्यक्तिमत्वास आमच्या सगळ्या नातेवाईकांकडून, देशपांडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं उदंड आयुष्य ही मी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. दिवस येतो आणि आपले मित्र, परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांना असं सांगून जातो का हे जीवन किती सुंदर आहे. हा एक आनंदाचा क्षण. आज बाबांचा अमृत महोत्सव सोहळा, आज बाबांनी 75वी पार केली आहे. खूप अभिमान वाटतो का बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी मागे बघितलं नाही, नेहमी पुढे चालत राहिले. आणि एक आदर्श कुटुंब कसं असतं यांच्या कुटुंबाकडे बघितलं तर खरंच हेवा वाटतो. मी जगदीशचा मित्र, गेल्या 35 ते 40 वर्षापासूनची आमची मैत्री. मी बाबांच्या तिथे असायचो, 11वी पासून बाबांच्या तिथे अभ्यासाला असायचो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा बाबांना बघितलं तेव्हाच एक आदरयुक्त भीती बाबांमध्ये, कारण बाबांचा स्वभाव मला माहित नव्हता, परंतु जगदीशने मला कल्पना दिली होती, अरे बाबा थोडी कडक आहे बरं का रे, थोडं सावध राहा. ज्यावेळेस मी पहिल्यांदा घरी गेलो, मला बघितलं, पण काय झालं, एक आत्मीयता निर्माण झाली आमच्या दोघांमध्ये. बाबा म्हणजे माझे एक बेस्ट फ्रेंडच. प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा शेअर करणार. त्यांचा दिनक्रम म्हणजे लक्ष्मीनारायणच्या पूजेने सुरुवात करणार आणि मग त्यांच्या शाळेचा दिनक्रम सुरू असायचा. रविवारी सुद्धा ते ना आपलं काम एकदम इमानदार पद्धतीने करत असायचे. का? त्यांना म्हटलं बाबा का आज तर सुट्टी आहे. अरे सचिन, हे काम म्हणजे माझी पूजा आहे. एकदा लक्ष्मीनारायणचं काम झालं, पूजा झाली का माझी ही पूजा असते. एकदम आपल्या कामामध्ये जो काम करणारे एक व्यक्तिमत्व जर कोणते असेल तर ते म्हणजे आमचे बाबा. मला आठवत आहे 12वी झाली, परिस्थिती नव्हती माझी एवढी, 4-5 ठिकाणी डीएडला नंबर लागलाय, परंतु पैसे नसल्यामुळं मी तो कॉल रिजेक्ट करायचो. मला सांगितलं म्हणे काय रे सचा काय झालंय. म्हटलं बाबा नंबर लागलाय पण पैसे, अजून 4 कॉल रिजेक्ट करून टाकले, गेलाच नाही. म्हटलं बाबा पैशाची थोडी अडचण आहे. जर म्हणे आता किती कॉल बाकी आहे. म्हटलं एकच नाशिकचा आहे. जर म्हणे तू जर हा कॉल सोडला तर बघ म्हणे परत इथं यायचं नाही म्हणे, तुला पैशाची अडचण आहे ना, मी देतो म्हणे, मी तुला शैक्षणिक लोन काढून देईन, एखाद्या 5 संस्थेमधून लोन काढून देतो, पण तू तुझं डीएड पूर्ण करायचं. आणि काय एक कॉल आला मला नाशिकचा आणि तिथे गेल्यानंतर बघितलं तर मनमाडचं डाएट होतं, शासकीय कॉलेज होतं, 90 रुपयात माझं ऍडमिशन झालं. तिथून बाबांना मी पेटी शाळेमध्ये फोन केला, बाबा माझं ऍडमिशन फक्त 90 रुपयात झालं बरं का. खूप आनंदाचा क्षण होता, पहिला क्षण मी तो बाबांबरोबर शेअर केला. खूप अभिमान वाटतो मला बाबांचा.
आणि दुसरं एक म्हणजे का ज्या वेळेस माझं एक अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, आईवडिलांना तर काही समजत नव्हतं एवढं, फक्त बाबांना कळालं, जगदीशजी सांगितलं सचिनचं ऑपरेशन होतंय बाबा. बाबांनी लगेच त्या क्षणी रजा टाकली, माझ्या बरोबर एसटीने आले, माझ्या आई वडिलांबरोबर आले. मी म्हटलं बाबा तुम्ही आज रजा काढली, तुमचं काम तिथे असेल. अरे गप म्हणे, एका दिवसाच्या कामाने काय होतंय का? मला तिथे ऍडमिट वगैरे केलं, सगळं काही केलं आणि मग केलं. असे बाबा, आदरणीय बाबा म्हणजे मला वडिलांसमानच आहे. मी कधी पण प्रयत्न करतो की बाबांचं हे जे आयुष्य आहे हे आणखी वाढत जावं. कारण असं म्हटलं जातं की आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचा आधार असतो. आणि ज्यावेळेस हा आधार आपण पाहतो एखाद्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं, ते आज आपण बघितलेलं आहे. काय या बाबा आणि आईच्या संसार रूपी विहीवर 3 जी फुलं उमललेली आहे, जगदीश, अमय, श्रुती. आणि त्यांचे जे संस्कार आहेत त्या संस्कारामधलं एक छोटंसं का होईना खालीचा संस्कार बाबांच्या आणि आईच्या रूपाने माझ्या सुद्धा आलेला आहे. कारण या परिवाराला मी खूप वर्षापासून जवळून बघतो. तुम्ही बघितलं असेल का ज्यावेळेस दादाने सांगितलं का जर एखादा मोठा प्रसंग असेल तर त्या ठिकाणी आपण बापाची आठवण काढतो, छोटा एखादा नाजूक प्रसंग असेल त्या ठिकाणी आईची आठवण येत असते. मला सुद्धा तेच वाटतं का ज्यावेळेस आपला मुलगा जर घरी येत नसेल, लवकर घरी आलेला नसेल, तर आईला काळजी वाटते माझा मुलगा अजून घरी का नाही आला. परंतु तेच पायात चप्पल घालून अख्ख्या गल्लीमध्ये आपल्या मुलाला शोधणारा कोणता बाप असेल तर ते म्हणजे आमची बाबा आहे. मुलगा पास होतो, आईला आनंद वाटतो का माझा मुलगा पास झाला, खूप द्विगुणित होतो तिचा आनंद. परंतु हळूच पेढ्याचा बॉक्स आणून देणारा कोण असतो तर तो बाप असतो, ते माझे बाबा आहे. जर एखादा प्रसंग असेल त्या ठिकाणी आईला काळजी वाटते, परंतु अरे घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे अशी थाप देणारा कोण असेल तो बाप असतो. आणि ते आमचे बाबा आहे, त्यांनी आमच्या पाठीवर अशी थाप दिली. जीवन कसं जगायचं, जीवनामध्ये एक प्रसंग आल्यानंतर त्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं हे मला जे शिकवलं असेल तर ते आमच्या बाबांनी शिकवलं. आणि आज माझ्या पाठीमागे बरेच काही अनुभव होऊन गेले, परंतु मी अजिबात डगमगलो नाही. त्या प्रत्येक वेळेस मला बाबांच्या त्या शब्दांची आठवण येत गेली. आणि म्हणूनच आजपर्यंत जो मी आलेलो आहे ते केवळ बाबांच्या मुळे. आज खूप हेवा वाटतो, जगदीश असेल, आमच्या श्वेता वहिनी असेल, अमय असेल, आमच्या संजीवनी वहिनी असेल, श्रुती, आमचे भाऊजी असेल, आणि खूप इतका छान परिवार आहे. आणि बाबांना सुद्धा असं वाटतं का मी जे आज केलंय ना ते खूप म्हणजे माझ्या मनासारखं झालेलं आहे काही गोष्टी. कारण जर बाबांनी ठरवलं असतं तर आज ते मोठ्या बंगल्यामध्ये सुद्धा राहू शकले असते, अनेक प्लॉट घेतले असते. त्यांच्या सहकारी शिक्षकांनी बाहेर जाऊन बंगले घेतले, प्लॉट घेतले, बरीच काही संपत्ती कमावली. परंतु बाबा म्हणायचे नाही, माझी संपत्ती म्हणजे माझी ही 3 मुलं आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे, त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे. आणि हे जर आपल्यामधून करायचं असेल तर पहिले आपले संस्कार महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आज जगदीश सुद्धा एक मस्तपैकी जीवन जगतोय. पुण्यासारख्या ठिकाणी खूप स्वतःचा फ्लॅट आहे, खूप छान नोकरीला आहे. अमय आहे, श्रुती आहे, यांचं ज्यावेळेस मी बघतो आणि त्यांच्याच बरोबरीने माझं सुद्धा आयुष्य खूप छान झालं, त्याचं श्रेय मी बाबांचे संस्कार जगदीश, अमय आणि श्रुतीवर केले, त्याच्यातलाच थोडा संस्कार माझ्यावर झाला. आणि म्हणूनच मी धन्य आहे. आणि या निमित्ताने मला बाबांबद्दल थोडंसं बोलण्यासाठी संयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि बाबांना वाढदिवसाच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. माझ्यावर असणारे प्रेम जिव्हाळ्यात व नारायण गोपाळ परिवारावर असणाऱ्या प्रेमापोटी आपण सर्व इथे उपस्थित आहे. माझ्या परिवाराने केलेल्या माझ्या कौतुक समारंभास आपली उपस्थिती पाहून माझं ऊन आनंदाने भरलं. मला आजपर्यंत ज्यांचे प्रेम मिळाले, मला माझ्या
सुखदुःखात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल मी आज कृतज्ञता व्यक्त करतो व त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण नाणेगावकर परिवाराच्या विनंतीला मानून सर्वजण उपस्थित राहिला, आमच्यावर प्रेम व्यक्त केले याबद्दल मी आपले आभार मानतो व माझे 2 शब्द संबोधतो. थँक्यू. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. ही तुझी जिंदगी 2 क्षणांची नशा, ते जरा आज तू हात हाती तिच्या. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्यांना नवे स्वप्न देऊ. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, हिरसे शिलगाबूयांना रे जरा. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, हिरसे शिलगाबूयांना रे जरा. किनारे मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. साऱ्या तुझ्या तूच वाटा, हो किनारा तुझा तूच आता. मिळूनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, देऊया तुफान सारे ये गडा. मिळूनी चल झेंडूया ये सगळ्या बेधुंद लाटा, देऊया तुफान सारे ये गडा. नकोच आता डोळ्यात पाणी तुझ्याच साठी, असेल कोणी सुर जीवनाचा खुशाल छेडू जरा. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मा
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा
दर्द छुपा के अपना तूने दी है खुशियाँ। सलामत रहे तो दुआ है ये मेरी, मुझे जिंदगी भर जरूरत है तेरी, तुझसे है ये कहना। पापा तो है ना, पापा तो है ना, पापा तो है मेरे साथ, तो गम की क्या है बात, तो डर की क्या है बात। पापा तो है ना, पापा तो है ना, पापा तो है मेरे साथ, तो तारे मेरे पास और चंदा भी मेरे हाथ, तो गम की क्या है बात, तो डर की। आनंदाचं डोही आनंद तरंग, आनंदाचं डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचं डोही आनंद तरंग, आनंदाचं डोही आनंद तरंग। काय सांगू झाले काहीची या बाही, काय सांगू झाले। कधी हसणार आहे कधी रडणार आहे, कधी हसणार आहे कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। पनी सारे गा पनी रे गा सा। कधी वाटेत काचा कधी खळगे निखाचा, तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा, तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना, तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना, माझ्याही वाट्याचे घे तुला सारे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। सारी
काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार